आजचा तिसरा व्हिडिओ. या व्हिडिओमध्ये आपण व्हिटॅमिन B12 ची शरीरात कमतरता असेल तर लक्षणं काय आहेत ती चला समजावून घेऊया. क्लिव्हलँड क्लिनिकच्या माहितीनुसार व्हिटॅमिन B12 ची कमतरता असेल तर शारीरिक, न्यूरोलॉजिकल आणि मानसिक म्हणजे सायकोलॉजिकल लक्षणंही दिसू शकतात. याच्या कमतरतेची लक्षणं खूप हळूहळू सुरू होतात आणि मग अचानक गंभीर बनू शकतात. काही लोकांना व्हिटॅमिन B12 कमी असलं तरी अजिबात लक्षणं दिसून येणार नाहीत. व्हिटॅमिन B12 ची कमतरता असल्याचं ठळक लक्षण म्हणजे प्रचंड थकवा येणं. व्हिटॅमिन B12 च्या कमतरतेवर वेळीच उपाय झाले नाहीत तर या समस्यांमुळे शरीराला कायमस्वरूपी नुकसान देखील होण्याची शक्यता असते. क्लिव्हलँड क्लिनिकच्या माहितीनुसार याची सामान्य लक्षणं म्हणजे तुम्हाला सोप्या शब्दात सांगू तर खूप थकवा येणं, डायरिया, नॉशा किंवा उकारीसारखं होणं, रोजच्या सारखी भूक न लागणं, वजन कमी होणं किंवा त्वचा म्हणजे स्किन ही पिवळ्या कलरची दिसणं. याची न्यूरोलॉजिकल लक्षणंही आहेत. ती कोणती आहेत? हातापायामध्ये मुंग्या येतात किंवा बधीर होणं, डोळ्यांच्या समस्या, विस्मरण, गोंधळल्यासारखं होणं, चालताना तोल जाणं किंवा बोलताना अडचण होणं. तर याची सायकोलॉजिकल लक्षणंही आहेत. ती म्हणजे खूप जास्त डिप्रेस्ड फीलिंग येणं किंवा सारखं इरिटेट होणं. मग B12 कमी आहे हे कसं ओळखू शकतो? कंप्लीट ब्लड काउंट ज्याला आपण CBC म्हणतो किंवा मेटाबॉलिक पॅनल सारख्या टेस्टमध्ये व्हिटॅमिन बी ची शरीरात कमतरता आहे की नाही हे तपासलं जातं. B12 अत्यंत कमी झालं असेल तर तुम्हाला ती कमतरता पूर्ण भरून काढण्यासाठी किमान वर्ष लागू शकतं. अर्थात त्यासाठी योग्य उपचार घ्यावे लागतात किंवा B12 च्या कमतरतेसाठी B12 च्या सप्लिमेंट्स किंवा गोळ्या दिल्या जातात. पण जर तीव्रता अधिक असेल तर काहींना हे इंजेक्शनही दिलं जातं आणि डॉक्टर त्यासाठी आवश्यक सल्ला देतात. B12 चं इंजेक्शन कुठे देतात, हे कसं देतात आणि हे किती वेळा घ्यावं पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की प्रतिक्रिया देऊन कळवा.